नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर क्रिसमस केक ही रेसिपी शेअर करणार आहे. क्रिसमस आल्या आता 2 दिवसावर. एकदम सोपी रेसिपी आहे. इकडे मी मैदा घेतले, साखर, मस्का, 2 अंडी, हे ड्रायफ्रुट्स मी रममध्ये भिजत ठेवलेले. मिनिमम 1 रात्र तरी भिजत ठेवाच हं. नंतर इकडे मी सोडा बायकार्ब घेतले, बेकिंग पावडर घेतले, नंतर व्हॅनिला एसेन्स घेतले, मग सिनेमन पावडर म्हणजे दालचिनीची पावडर घेतले आणि हे ना कॅरमल कलर ते पण कधी घरी करू शकतो आपण. तर आता पहिलं आपण हे ड्राय इन्ग्रेडियंट्स हे चाळून घेऊया. म्हणजे मैदा, तुमचं सोडा, आणखीन बेकिंग पावडर हे चाळणीमधून छान हे करून घेऊया, आपण मिक्स करूया. हे केल्याने म्हणजे बरोबर केक चांगला फुलतो हं. आता ह्याच्यामध्ये मी सिनेमन पावडर घातले आहे. आता आपले म्हणजे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण आता बाजूला ठेवूया. इथे दुसऱ्या बोलमध्ये मी मस्का घेतले. हा जरा इकडे माझा मस्का कडक होता, तो रूम टेम्परेचर आल्यावर तुम्ही तो बीट करा मस्का. आणि मग त्याच्यामध्ये साखर घाला. साखर मी पावडर करून घेतलेली होती मिक्सर मधून. ठीक आहे. आता हे मस्का आणखीन साखर चांगली बीट झाली की आपण अंड घालायला घेऊया. एका वेळी एकच घ्या, म्हणजे ते परत नीट मिक्स होईल. हे टिपिकल केक आपण करतो, सगळे बाकी सेम आहे रेसिपी. फक्त आता क्रिसमस साठी आहे म्हणून जरा त्याच्यामध्ये आपले इन्ग्रेडियंट्स वेगळे होतात, बाकी काही नाही. आणि हा मी तुमच्याबरोबर शेअर केलेला होता खूप वर्षापूर्वी. मग आता आज मी तुम्हाला मराठीत सांगते. इथे मी व्हॅनिला एसेन्स घेतले आणि हे कॅरमेल कलर हे पण मी घरी करते. एकदम सोपं आहे. त्याने चांगला रंग येतो त्या केकला आणि बाहेर विकत पण मिळतो हा. आता मैदा घालायला चालू करूया आपण. मैदा पण आपण थोडा थोडा घालूया, एकाच वेळी सगळं घालू नको. 2-2 चमचे घालून ते परत सगळं नीट मिक्स करून घ्या. आता आपलं चांगलं दिसते तुम्हाला बॅटर, एकदम छान मैदा चांगला हा झालेला आहे, मिक्स झालेला आहे. तर आता आपण त्या ड्रायफ्रुट्स कडे वळूया. ड्रायफ्रूट साठी मी इथे एक थोडासा मैदा घेतलाय आणि ते ड्रायफ्रुट्स आहे ना त्या मैद्यामध्ये घालते. मैदा म्हणजे 1-2 चमचे. तर ह्याच्याने ना ड्रायफ्रुट्सला ते मैद्याचं कोटिंग आलं ना की ते ड्रायफ्रुट्स खाली बसत नाहीत. हं, तर ते सगळे स्प्रेड होतात केकमध्ये. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही टिप तुम्हाला लक्षात ठेवाच प्लीज, की तो ड्रायफ्रुट्स तुम्ही मैद्यामध्ये मिक्स करा आणि मग त्या बॅटरमध्ये घाला. तुम्ही केक पण पाहू शकता की ते चांगला काजू आणि ते किसमिस सगळं स्प्रेड होते चांगलं. ठीक आहे. आता हे मी ऍक्च्युली ह्यानीच करायला पाहिजे. आज मी एकदम त्या बीटर घेऊनच करते मी. इथे ते रम मध्ये मी केलं होतं ना मिक्स ते फ्रुट्स, ते राहिलेलं ते रम घातले मी. यम्मी. इथे मी भांड्याला मी मस्का लावलाय आणि थोडस मैदा स्प्रेड केलंय, स्प्रिंकल केलंय. ओव्हन मध्ये मी बेक करायला ठेवले. बेक झालेलं दिसते, पण बेक नसेल झालं तर परत आपण थोडा वेळ ठेवू शकतो. आता आपण बघूया हे केक कसा झालाय तो. ह्याच्यासाठी मी ते टूथपिकचा टेस्ट करतो आपण. टूथपिक घालून बघायचं, टूथपिक स्वच्छ आली, टूथपिक म्हणजे बेक झाला आतून. हा, मग तो जरा थंड होऊ द्या आणि मग त्या डिश मध्ये असं बाहेर काढून घ्या. वाव, बघा कसा चिकटला नाही, आणखी इतकं छान झालं बघा. आहे ना, रंग एकदम इव्हन झालाय. तर नक्की करून पहा. हा सोपा आहे क्रिसमस केक. आणि आहा, इथे मी खाते पण. यम्मी. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मेरी क्रिसमस.